हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आपल्या ब्लॉगची सुरुवात खूप मस्त झालेली आहे. बाप्पाचं दर्शन आणि तुषू पण स्कूलला जायला निघालेली आहे. मी डेली ट्राय करते की आपला ब्लॉग आहे ना मॉर्निंगला स्टार्ट व्हावा, पण ते माझी मॉर्निंगची कामं, त्याच्या तुषाचं रुटीन, तुषाला स्कूलला जायचं, त्याचा टिफिन बनव, यामध्ये आहे ना मला मॉर्निंगचं शूट करायलाच जमत नाही. डायरेक्ट माझं आफ्टरनून जेव्हा स्टार्ट होतं ना आपले, तेव्हा बघा आत्ता पण आहेत ना 12:05 झालेले आहेत. तुषा स्कूलला गेली आणि मी आत्ता आपला ब्लॉग स्टार्ट करते. आणि इवन माझ्या ऑलमोस्ट अर्धी कामं झालेली आहेत. म्हणजे कपडे मी मॉर्निंगला उठलेली लवकर, बाकीचे राहिलेत ते कपडे आत्ता बघतं तुषूचे आणि ह्यांचेच ते कपडे राहिलेत बघता. आणि पहिले काय होते, जेवण बनवायला लागते आणि मग कारण का तुषूला स्कूलला भरवून पाठवायचं असतं. सो तुम्ही बघू शकता माझं आहे ना कट्टा पण पुरा कसा मेसी आहे, मोठा पुरा. सो मी बनवलं तुषूला चपाती आणि पनीरची भाजी आणि जेवायला बनवला आलू मटर आणि भात. सो मी बघा तुषाला बनवलं, तुषा बघा कसं जेवून गेली. बटाट पनीर पण घेतलंय तिला, चपाती आणि भाजी. तर ती थोडंसं जेवून गेली. आणि बाकी आज आहे ना तुषाची रिक्वायरमेंट होती का तुषाला आहे ना अशा मोठी चपाती नको आपली रेग्युलर साईजची, अशा छोट्या छोट्या चपात्या पाहिजे. सो मी आहे ना तुषासाठी आहे ना अशा आहे ना छोट्या छोट्या चपात्या बनवलेल्या. सो ती आज ती चपात्या छोट्यावाल्या घेऊन गेलेली आहे स्कूलला. सो तुषूची रिक्वायरमेंट होती स्पेशल, म्हणून तिच्यासाठी मी तशा चपात्या बनवल्या. सो ती खाल्ली पण तिने आणि घेऊन पण गेली. छोटे मज्जा वाटते ना की आपण छोटे असताना छोटी छोटी चपाती, म्हणून मग तिच्यासाठी तशा चपात्या बनवल्या. ती टिफिन घेऊन गेलेली आहे आणि आता हे तिला सोडायला गेलेत. आणि मग ते आल्यावर नाश्ता नाही म्हणजे आल्यावर जेवतील. सो माझं जेवण तर रेडीच आहे, आल्यावर जेवू शकतात. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. सो तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. हां, माझाच उपवास आहे, फक्त यांचा दोघांचा उपवास नसतं म्हणून मी जेवण बनवलं आहे. पण मॉर्निंगचे आत्ता वाजलेले आहेत बघा 12, 12:15 झालेत ऑलमोस्ट. तर मी अजूनपर्यंत पाणी पण नाही घेतलं. सकाळची लवकरची उठून सुद्धा मी अजून पाणी पण नाही. सो काय खाल्लं तर आलं बाजूलाच. सो मी आता काय पाणी वगैरे घेते, काहीतरी खाते आणि मग बाकीचे कामं. सो मी आहे ना काहीतरी न्यू करायची कोशिश करत होती. सो तेच तुम्हाला दाखवते. काल मी अशीच बसलेली, सो माझ्या माइंडमध्ये आलं, सो मी करत होती. सो तेच तुम्हाला दाखवते. हे बघा काल आहे ना मी जस्ट अशी बसलेली, तर आहे ना म्हणजे अजून ही पेंटिंग बाकी आहे. जस्ट मी ट्राय करत होती. आपलं हे तर एवढंच राहिलं, ते मी काम पुढं कंटिन्यू नाही केलं. इकडे पण बघा मी एलिफंट बनवायला घेते आहे आणि इकडं पण आहे ना मी कृष्ण काढायची कोशिश केली. म्हणजे मी हँड पेंटिंग केले, मी स्वतः पेंटिंग काढली आणि ड्रॉइंग मी केली. सो ही आहे बासुरी, पण त्याला नीट अजून पेंट करायचं आहे. शंख आणि कृष्ण आहे, आईज वगैरे मी पेन्सिलने काढलेले आतमध्ये दिसत असतील. सो मी हे पूर्ण झालं आहे, तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो तुम्ही बघितलातच का मी आहे ना ती थोडीशी पेंटिंग काय म्हणजे काल असंच क्रिएटिव्हिटी म्हणजे काहीतरी करायचं म्हणून सुचलेला. सो मी ते ट्राय करत होती. सो तुम्ही कसा वाटला, मी पूर्ण कंप्लीट झाला ना का तुम्हाला नक्कीच दाखवेन. मग तेव्हा सांगा की कसा वाटते ते. काय माहिती का, मला असं काय नाही काय ड्रॉइंग काढायची इच्छा होते. आणि ह्याच ड्रॉइंगच्या चक्करमध्ये त्विशानी पूर्ण बेडशीटवर आज काय तर असं बोलायला मला वाटतंय तोतरी बोलणार का वाटतं, किंवा शब्दांची जरा मिस्टेक होते. सो याच पेंटिंगच्या चक्करमध्ये आहे ना त्विशानी तो फॅब्रिक पेंटिंगचा वरून ब्लॅक कलर माझ्या ब्ल्यू कलरच्या बेडशीटवर सांडवला. ती बेडशीट मी सकाळी घासते तरी पण तो पेंट काय निघाला, कारण का बेडशीट होती कॉटनची आणि कॉटनच्या कपड्यावर तो बसून राहिला डार्क. सो ते काय निघाला नाही. तरी मी रात्रीच लगेच बेडशीट काढली आणि पावडरीत टाकलेली होल नाईट, तरी पण नाही निघालं. मस्तच डाग बसलेला आहे माझ्या बेडशीटवर. काय ओरडून पाहिलं नाही, एकदा ओरडलो मला असू दे घे बोलते, चुकून झालं, मला राहू दे मग. सो आता ते तो डाग तर निघालच नाही, म्हणजे आता प्रूफ झाला की फॅब्रिक पेंटिंगचा डाग निघत नाही म्हणून. सो आता मी आहे ना माझी बाकीची राहिलेली कामं आटपून ना आता ब्लॉग स्टार्ट केला. सो बघूया आज दिवसाचं काय. आज म्हणजे प्री प्लॅन वगैरे नाही आहे की कुठं जाणार आहोत किंवा काय. सो कसं काय ते दिवसभराचा ब्लॉग बघूया. सो ते बघण्यासाठी तुम्ही आहे ना ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सो चलो मी आता यांची राहिलेली थोडीशी कामं आहेत ना ते आटपून घेते, पण त्याच्या अगोदर काहीतरी खाते आणि मग आटपून घेते. चलो.
सो माझी आहे ना आता सर्व कामं आटोपलेली आहेत. ऑल काम इज डन. हे बघा. आणि हे पण आहे ना जेवलेच नाही बोलतात. मी आहे ना बोलते उपवास पकडते. सो यांचा पण उपवास आहे म्हणून मग जेवण राहिले तसंच. सो राहू द्या. सो मी आत्ता आहे ना बनवायला घेते आहे. वाल पण निवडून घेतलेले आहेत आणि आता बनवते आहे मोदक. सो मोदकांची आहे ना पहिले चव बनवून घेते. बाकी सगळं तर डन झालेलं आहे. आता पटकन चव बनवून घेते आणि एका साईडला पीठ पण मळून घेते. कारण की आत्ता वाजलेले आहेत 3. आणि यावी आहे ना उरणवरून येताना आम्हाला दोघांना लस्सी पण आणलेली आहे बघा. सो आम्ही दोघांनी आहे ना थोडी थोडी लस्सी घेतली आणि वेफर पण घेऊन आली. थोडी वेफर खाल्ली. सो आता पेट एकदम भर गे आहे. काहीतरी पोटात गेलं एकदम. सो आता ठीक वाटते. मग अशी आज वाटत होतं का काय खाल्लं नाही तेव्हा एकदम वीक. पण आता बरं वाटते कारण का लस्सी पण घेतली थोडी थोडी म्हणून. सो आता मी बनवते पटापट जेवण नाही पहिले मोदक बनवून घेते आणि मग जेवण बनवायला घेईन. चलो मी चव बनवतानाच दाखवते तुम्हाला. मी खूप वेळेला शेअर केली आहेस का मी कशी चव बनवते वगैरे, पण आज पण दाखवेन. आणि आज आहे ना मी याचे मैद्याचे मोदक बनवणार आहे. गेल्या वेळी गव्हाचे केलेले. यांना बोलवतो उकडीची बनवू का, तर हे बोले नको. बोलते उकडीचे मोदक आहे ना बोलते गणपतीतच खायला मस्त वाटतात. सो हे बोले मग गणपत नको आज. सो मी आज बनवते मैद्याचे मोदक जे यांना आवडतात जास्त आणि त्विशूला पण. चलो बडाबट पीठ पण मळून घेते आणि एका साईडला चव बनवते. हॅलो. सो मी तुम्हाला बोललेली की मी आहे ना चव बनवताना दाखवीन, पण मी आहे ना बनवत घेतला आणि मी आहे ना विसरूनच गेली व्हिडिओ काढायची. तुम्हाला व्हिडिओ काढायची आहे म्हणून. सो मी आहे ना या साईडला तुम्ही बघू शकता आणि चव बनवलेली आहे पूर्ण. सो मी काय काय बनवलं ना याच म्हणजे काय पटापट बनवण्याच्या ह्याच्यात. आणि मी का विसरली ना मी हे पण दाखवते. विसरली आहे ना याच्यामुळं कारण का मी आहे ना साईड बाय साईड बघते बिग बॉस टॅबवर. मी बघते बिग बॉस. तर त्या चक्करमध्ये मी आहे ना पटापट चव पण बनवून घेतले. बघता बघताना एका साईडला मी भाकरी पण बनवल्या गरमागरम. तवा आता तिथंच चला जस्ट. आणि मी बनवायला घेते आता मोदक. सो मी आज बनवते मैद्याचे मोदक. हे बघा. आणि मी आहे ना पीठ लाटून येण्याचे गोळे करून मोदक बनवायला घेते. तुम्हाला समजलं असेलच मला का मी दाखवायला विसरली म्हणून. मी बघते बिग बॉस साईड बाय साईड कारण का माझे ना 2-3 एपिसोड बघायचे राहिले. 2-3 ना मी खूपच जास्त लेट झाली म्हणून म्हटलं जर मी आहे ना बनवताना बघते कारण का काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून त्याच्यामुळे. सो मी आता बनवते पटापट मोदक. आणि कारण का मोदक आहे ना हे त्विशाला आणायला जातील तेव्हा मम्मीला पण द्यायचे आहेत. सुपाय सगळ्यात पहिले तेच बनवून घेते. आणि भाकरी बनवून घेतल्या मी अगोदर. मग नंतर आहे ना झाल्यावर मग कंटाळा नको यायला पटापट भाजी केली का डन. आणि आज कसली वालांची भाजी आहे, परत कंटोलांची भाजी आहे, परत भजी बनवायची आहे, पापड, मिरची फ्राय, ते सगळं. परत आज जिरा राईस करणार आहे कारण की हे जेवले नाही आणि भात असायच्या तसंच आहे पूर्ण टोपचं. मी ठरवलं की याचं जिरा राईस करेन. आणि मी सकाळी चपात्या पण बनवलेल्या तुम्ही मला दाखवल्या आहेत. सुद्धा चपात्या पण आहेत तरी पण भाकरी पण बनवल्या कारण का उपवास असल्यावर भाकरीच लागतात. सो भाकरी पण बनवून झालेल्या आहेत. आज जेवायला मला वाटतं व्हरायटीज खूप जास्त होणार आहेत. बघूया काय कसं. आता पनीर जर का यांनी आणला कारण काही मगाशी आणायचे विसरले, आणला तर मग पनीर चिल्ली पण बनवणार आहे. बघू काय काय बनवते मी. तुम्ही आहे ना मला खूप टायमानंतर बघता कारण की आज असं झालं की मला आहे ना म्हणजे थोडंसं घाई झालं त्याच्यामुळे मी काही शूट केला नाही आहे. आणि मी तुम्हाला डायरेक्टच दाखवते सगळं रेडी झाल्यावर. आणि तुम्ही छोटीशी क्लिप बघितली असेल. विषा स्कूलमधून आली बस म्हणजे जस्ट ट्युशनमधून आली आणि लगेच होमवर्क काढायला बसले. म्हणजे बॅग घरात ठेवत नाही की होमवर्क काढायला बसलेली आहे आमची मॅडम. सो माझं ऑल जेवण डन आहे. सगळं डन आहे. आणि मी आज काय काय बनवलं आहे ते पण दाखवते पूर्ण तुम्हाला. सो तुम्ही बघितलातच माझी आहे ना पूर्ण म्हणजे आता संकष्टी माण्याची तयारी चालू आहे. सो मी आहे ना देवाला जेवण काढत होते म्हणून म्हटलं थोडंसं आपण शूट करूया. सो आज मी काय काय बनवलं आहे ना हे पण मी तुम्हाला दाखवते. सो मी आज बनवलेलं आहे इकडं बघायचं भाकरी, तर जिरा राईस, आलू मटरची भाजी आणि इकडं बनवली आहे वालाची भाजी. आणि मोदक तर मी बनवलेले आहे तुम्हाला दाखवलेले. एका साईडला बनवलेली आहे भजी आणि कंटोलांची भाजी आणि वरण.
वरण हे मम्मीने दिले आणि पापड पण आहेत आणि मी बनवलेले आहे ना पुऱ्या पण बनवल्या आहेत. तुम्ही बघू शकता आता बाप्पाच्या आहेतच पुऱ्या पण बनवलेल्या आहेत. बघा तुम्ही आज जेवायला आहे खूप मस्त आणि वेगवेगळा मेन्यू आहे. सो मी ती सारी तयारी करते. सो आपण बरोबर पहिले संकष्टी मांडूया आणि मग सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दो दिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय जी गणपती बाप्पा मंगल मूर्ती वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं मे देहो सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा राज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंड स्थल मद मस्तक झूले शशि बहारी जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे संतत संपत सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निश दिन गुण गावे जय जी गणराज विद्या हॅलो. सो तुम्ही बघितलं तर आमची आहे ना पूजा वगैरे झालेली आहे म्हणजे आरती वगैरे आहे ना करून झालेली आहे मस्तपैकी. आणि आम्ही दोघे आहे ना आज आहे आरोहीचा बड्डे. सो आरू तुम्हाला माहितीच आहे. तर आज तिचा बड्डे होता. सो आम्ही दोघे ना बड्डेला जाऊन पण आलेलो आहोत आणि आता येऊन आहे ना बसलेलो आहोत जेवायला. सो आज जेवायला काय काय मेन्यू आहे ते तर मी तुम्हाला दाखवलं. सो मी आज आमची तिघांची पण तुम्हाला ताट पण दाखवते. सो मी आहे ना त्विशाला जेवण वाढलेलं आहे आणि त्विशाला जेवण वाढलेलं आहे आणि त्विशासाठी मी आहे ना मग दाखवायची विसरली स्पेशल पनीर फ्राय केलेलं आहे. सो ती बघा पनीर एन्जॉय करते मस्त लागते. आणि हा याचा आमचा जेवणाचा मेन्यू वालाची भाजी मटरची भाजी कंटोलनची भाजी वरण भजी मिरची फ्राय आणि इकडे आहे भाकरी चपाती पुरी कांद्याची वडी पापड आणि जिरा राईस. हॅलो. सो आम्ही आहे ना जेवत होतो तेव्हा तुम्ही बघितलेलाच पण आम्ही आहे ना जेवलो आणि बडाबट कामं आटोपली म्हणजे भांडी वगैरे घासली आणि आम्ही गेलेलो स्वप्नीलांच्या इथं म्हणजे असंच जस्ट म्हणजे आम्ही जायचं ठरवलेलं अगोदरपासूनच. मग मी हे आणि त्विशू गेलेलो पण मस्त वाटलं खूप उशीर बोललो. आत्ता बघा 11:30 झालेले आहेत. आम्ही 11:15 आलो आणि येतानाच पाऊस लागला. सो
पाऊस पडायला लागला त्याच्यामुळं मग आम्ही निघालो 11:15 काहीतरी मग निघालो. आणि मला तेव्हा काय मी शूट केला नाही असंच, तेव्हा काय मी शूट केला नाही कारण काय ही दोघं काय केलं होते आणि तुशूने घेतलेला अभ्यास करायला. तर किती अभ्यास केला हे तर माहितीच आहे, म्हणजे मस्तीच चालली त्यांच्याजवळ. नाही आम्ही पण अशीच बडबड करत होतो. सो मी ते काय शूट केलाच नाही. मग आम्ही आलेलो होतो तर घरी येऊन थोडं फ्रेश वगैरे झालोच. म्हटलं आपले व्हिडिओचा एंड केलाच नाही मी, जो बरं करूया म्हणून. तसं दिशा आणि डॅडी आता खेळतात. सो मी पण त्यांना जॉईंट होते कारण का झोपते काय लवकर आलेली नाही आहे आणि उद्या पण तशी त्यांना सुट्टी आहे यांना. सो बघूया. सो म्हणून आता आहे ना आपल्या ह्या व्लॉगची एंड आहे ना आपण इथेच करूया. आपण भेटूया आता आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.